बुलेटिनची सुरुवात अर्थातच युद्धाची काय परिस्थिती आहे, युद्धात काय घडामोडी घडतात या बातम्यांनी आपण करणार आहोत। गेले 20 दिवस हे युद्ध सुरू आहे, परंतु 20 दिवसांपासून सुरू असलेलं हे सगळं युद्ध केवळ क्षेपणास्त्र किंवा ड्रोन पुरतं मर्यादित नाहीये, तर आता हे युद्ध ऊर्जा संकटाच्या गहिऱ्या संकटापर्यंत, ऊर्जा टंचाईच्या गहिऱ्या संकटापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। आखाती देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगावरती ऊर्जेचं संकट घोंगावू लागलेलं आहे। जवळपास पुढची 13 वर्ष संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल इतका गॅस ज्या केंद्रांवरती उपलब्ध आहे, तीच 2 केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। इराणच्या दक्षिण भागात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स भागात इस्रायलनं जोरदार हल्ला केला आणि याला उत्तर म्हणून इराणनं कतारच्या रास लफान भागात प्रतिहल्ले केले। रास लफान भागात यामुळे मोठी आग भडकली, मात्र तात्काळ ही आग नियंत्रणात आणण्यात आली। कतारचा हा सगळा भाग नॉर्थ डोम म्हणून प्रसिद्ध आहे आणि गॅस पुरवठ्यासाठी हे दोनही प्रदेश जगाच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचे आहेत। त्यामुळे एकमेकांच्या ऊर्जा क्षेत्रातल्या माऱ्यांमुळे सध्या तरी हे युद्ध गंभीर वळणावरती येऊन ठेपलेलं आहे। तर या दोनही हल्ल्यांमुळे ऊर्जा संकट का उद्भवलेलं आहे किंवा हे ऊर्जा संकट अधिक गहिरं होण्याची का शक्यता आहे, भारताच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर ज्या रास लफान भागामध्ये हल्ला झालाय तिथूनच जवळपास 40 ते 50% भारताची ऊर्जा ही आयात होत असते भारतामध्ये। गॅस पुरवठ्याच्या बाबतीत, इंधन पुरवठ्याच्या बाबतीत भारत गॅस या रास लफांवरती नेमका अवलंबून कसा आहे त्यावरती एक नजर टाकूया। रास लफानची वैशिष्ट्य काय, तर हे जगातलं सर्वात मोठं LNGचं हब आहे। जगभरातल्या देशांना LNG आणि इतर पेट्रोकेमिकल्स उत्पादनांची इथून निर्यात केली जाते। तर कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे रास लफान। रास लफानमध्ये अडथळा आला तर जागतिक गॅस पुरवठ्यावरती याचा परिणाम होऊ शकतो। अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होण्याची भीती आहे। आणि रास लफानसोबतच हल्ला झालाय तो दक्षिण पार्स गॅस फील्डवरती। या दक्षिण पार्स गॅस फील्डचं महत्त्व नेमकं काय आहे ते सुद्धा आपण पाहूया। पार्क क्षेत्रामध्ये जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि याचा मोठा भाग इराणच्या मालकीचा आहे। याच नैसर्गिक गॅस साठ्याचा दुसरा भाग कतारच्या मालकीचा आहे, ज्याला नॉर्थ डोम म्हटलं जातं। इथे तब्बल 1800 ट्रिलियन क्युबिक फीटचा वापरता येण्याजोगा गॅस साठा आहे। संपूर्ण जगाला सलग 13 वर्ष गॅस पुरवण्याची क्षमता दक्षिण पार्स गॅस फील्डमध्ये आहे। दक्षिण पार्समध्ये तयार होणारा बहुतांशी गॅस हा घरगुती वापराचा गॅस आहे। आणि या दोनही ठिकाणावरती जे हल्ले झालेले आहेत त्यामुळे अर्थातच जगभरामध्ये ऊर्जा संकट निर्माण होण्याची किंवा ते अधिक गहिरं होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण आत्ताच आपण जाणून घेतलं की इथला बहुतांश गॅस जो आहे तो गॅस हा घरगुती वापराचा गॅस आहे, जिथे जिथे हल्ले झाले आहेत। त्यामुळे LPGच्या किमती वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। या युद्ध परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती $200च्या वर जाण्याची सुद्धा भीती आहे आणि 5 वरच्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती आणखी भडकतील। तज्ज्ञांचा सुद्धा अगदी हाच अंदाज आहे। युद्ध सुरू होऊन आता 3 आठवडे झाले आहेत, आजचा 20वा दिवस आहे, पण हे युद्ध संपण्याची कोणतीच शक्यता सध्या दिसत नाहीये। आणि गेली जवळपास 20 दिवस हे युद्ध धुमसतंय। या युद्धाचा सर्वात मोठा आर्थिक फटका जर कुणाला बसलेला असेल तर तो अर्थातच अमेरिकेला बसलाय। एकतर अमेरिकेच्या डोक्यावरचं कर्ज हे दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे, कारण या युद्धादरम्यान युद्ध सामग्री असो किंवा प्रतिहल्ले करण्यासाठी जो पैसा लागतोय तो अमेरिकेला एक प्रकारे डोईजड झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय। कारण अमेरिकेच्या डोक्यावरचं कर्ज
चांगलंच वाढलेलं आहे आणि सोबतच पेंटागॉननं सुद्धा अमेरिकेकडे मोठी आर्थिक मागणी केलेली आहे. अमेरिकेवरचे एकूण कर्ज सध्याच्या घडीला 39 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचं कळतंय. केवळ 2 महिन्यांपूर्वी हे कर्ज 37 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास होतं. तज्ज्ञांच्या मते हा आकडा लवकरच 40 ट्रिलियन डॉलर्सच्या पार जाऊ शकतो. या कर्ज संकटादरम्यान अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉननं मोठी मागणी करत युद्ध सज्जता आणि शस्त्र निर्मितीसाठी अंदाजे 200 अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे. त्यामुळे अमेरिकेची संसद निर्णय काय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध लवकर पाहत नाहीयेत किंवा त्यांची तशी इच्छा नसल्याचं JD व्हान्स म्हणत आहेत. युद्ध जास्त वेळ लांबवणार नाहीत असं व्हान्स यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 20व्या दिवशी JD व्हान्स यांचं हे वक्तव्य काहीसं दिलासादायक मानलं जात आहे. तर आखाती देशामध्ये इराणकडनं सातत्यानं जे हल्ले केले जात आहेत ते हल्ले थांबवले जावेत या संदर्भात आखाती देशांनी इराणला एक निवेदन दिलंय. पण त्या पाठोपाठ UN सुद्धा अमेरिका, इस्रायल आणि इराणनं हे युद्ध तात्काळ थांबवावं असं आवाहन केलंय. संयुक्त राष्ट्रसंघांच्या वतीनं 3ही देशांना हे आवाहन केलं जात आहे. लेबनॉनवरती इस्रायलनं हल्ला केलेला होता, त्यामुळे 10 लाखांपेक्षा अधिक लोक बेघर झालेत. आणि या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त करत लवकरात लवकर युद्ध थांबवावं असं आवाहन केलंय. आणि केवळ म्हणजे ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे प्रॅक्टिकली ते 3च देश नाही तर आजूबाजूचे किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले बरेचसे देश या युद्धामध्ये होरपळले जातात. आणि स्पेननं आता या युद्धासंदर्भात एक कठोर आणि महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. UN या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा. सोबतच या 3ही देशांनी लवकरात लवकर हे युद्ध थांबवावं असं आवाहन आता स्पेनकडनं सुद्धा केलं जात आहे. युद्धामुळे युरोपियन नागरिकांवरती मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे युरोपियन युनियननं या युद्धाबाबत एखादी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी स्पेनची आहे. ऊर्जा दरवाढीमुळे युरोपियन नागरिकांवरती परिणाम होत असल्याचं स्पेनचं म्हणणं आहे. आणि हा संघर्ष युरोपचा नसून याबाबत युरोपला योग्य माहिती सुद्धा देण्यात आलेली नाहीये असं स्पेनचं म्हणणं आहे. आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी सुद्धा या युद्धासंदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे. महागाई एकीकडे वाढते आहे, लोकांवरचं संकट वाढतं आहे आणि वाढत्या तणावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत नागरी सुविधांवरती होणाऱ्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. सोबतच युद्धाच्या कालावधीमध्ये गॅस, तेल आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधांना लक्ष करणं अयोग्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. युद्धग्रस्त देशांमध्ये धार्मिक सण सुरू असल्यामुळे काही दिवस तरी शांतता पाळावी असं त्यांचं आवाहन आहे. आणि मॅक्रॉ यांची भूमिका मानवतावादी दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. आणि मिडल ईस्टमध्ये सध्या जे युद्ध सुरू आहे त्या युद्धादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. एक पत्रकार ग्राउंड लेवलवरती जाऊन या संपूर्ण युद्ध परिस्थितीचं रिपोर्टिंग करत होता आणि त्याच वेळेला अचानक हल्ला झाला आणि हा पत्रकार अगदी थोडक्यात वाचला. संबंधित पत्रकार रशियन TV चॅनलसाठी रिपोर्टिंग करत होता. लाईव्ह रिपोर्टिंगच्याच वेळेला त्याच्या पाठीमागे मोठा स्फोट झाला, ज्यामुळे परिस्थिती अतिशय धोकादायक बनली. सुदैवानं क्षेपणास्त्र काही दूर किंवा काही अंतरावरती पडल्यामुळे त्याचा जीव वाचला. परंतु ही घटना युद्धक्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना किती मोठा धोका पत्करावा लागतो ते सुद्धा अधोरेखित करते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.